मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, आपण हा पेरलेला कांदा बऱ्याच दिवसापासून सांगत होतो की आपण कसा पेरलेला आहे, काय पेरलेला आहे। तर मी याची थोडक्यात माहिती सांगतोय तुम्हाला, माहिती पूर्ण पहा मित्रांनो। याला मी खर्च आज फार कमी केलेला आहे। याला फक्त रोटावेटरचे पाळे पाडून घेतले, त्याच्यानंतर मानवचलित यंत्र येतं त्याने हे पेरून घेतलं आहे। आज रोजी थोडं आपल्याला पातळ वाटतंय, जेव्हा तो कांदा मोठा होईल तेव्हा आपल्याला बरोबर एकदम ठेप्यावर दिसेल। आणि मित्रांनो, याला मी गोल टरकानाशक याची फवारणी केली आणि आता फक्त त्याची म्हणजे बारीक जे तण राहिलेलं आहे थोडंफार ते आता वेचून घेणार आहे आणि पुढचा डोस खाद्याचा भरून त्याला पाणी वगैरे व्यवस्थित देऊन तर कांदा एकच नंबर कसा येईल याची काळजी घेणार आहे। मित्रांनो, कांदा हा शेतकऱ्याचा जीव की प्राण आहे। मित्रांनो, मी याच्यात खूपच कमी कॉस्टिंग केलेली आहे आणि उत्पन्न घेणार आहे। ज्या दिवशी आपला कांदा निघेल त्या दिवशी आपण पूर्ण व्हिडिओ बनवू याच्यावर, किती कांदा निघाला, किती ॲव्हरेज मिळाला मित्रांनो। आणि तुम्हाला काय वाटतं आहे मित्रांनो कांदा पाहून, की कांदा कशी ग्रोथ होते? 6 महिन्याचं आहे मित्रांनो। आता लागणवर म्हणजे ज्यांनी उळे टाकला असेल त्याचा अजून 15 दिवसांनी लागण येईल। आपलावाला कांदा लागण जशी होती त्याप्रमाणे ॲक्युरेट त्याची हे झालेली ग्रोथ झालेली आहे। आणि मित्रांनो, आता यातून पुढे जी ग्रोथ होणार आहे ती खूप फास्ट होणार आहे। त्याच्यामुळे आहे ना मित्रांनो, हा कांदा खूप परवडेबल आहे। जेवढं आपल्या शेतीमध्ये जेवढी कॉस्टिंग कमी करता येईल मित्रांनो तेवढी कमी करा, जेणेकरून आपल्यावर केवढंही मोठं संकट आलं ना मित्रांनो त्याला तरून जाण्याची क्षमता तयार होते मित्रांनो। आणि आता काय कंपन्या वगैरे लुटायला बसलेल्या आहेत, व्यापारी लुटायला बसलेले आहेत, सर्व लुटायला बसलेले आहेत, त्याच्यामध्ये हा उत्तम पर्याय मित्रांनो। धन्यवाद।